आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची. आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या पाठपुराव्याला अखेरी आले यश. दळणवळण होणार सुलभ. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील काशीळ ते कोपर्डे दरम्यान वाहत असलेल्या कृष्णा आणि उरमोडी नदीच्या संगमावर पुरेशा उंचीचा पूल व्हावा अशी येथील स्थानिकांची गेल्या अनेक पिढ्यांची इच्छा होती. त्या दृष्टीने गेली अनेक वर्ष प्रयत्न सुरू होते आणि त्या मागणीला आमदार मनोजदादा घोरपडे यांच्यामुळे मूर्तरूप आल्याचं दिसून येत आहे. आणि यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडे वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सहकार्याने पुलासाठी 44 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. त्यातील 20 कोटीचे पहिल्या टप्प्याचे टेंडर निघाले आहे. दुसऱ्या टप्प्याचे टेंडर लवकरच निघणार असल्याची माहिती कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी दिली आहे. कोपर्डेपासून काशीळ मार्गे पुणे बेंगलोर महामार्गावर येण्यासाठी अंतर कमी आहे, परंतु दोन्ही गावांमधून वाहणाऱ्या उरमोडी आणि कृष्णा नदीवर पूल नसल्याने शेतकऱ्यांना आणि दैनंदिन दळणवळणासाठी मोठ्या अडचणी होत्या. कोपर्डे, साळी, तुकाईवाडी गावांना वेणेगाव अथवा पेरले लक्कडवाडा मार्गे त्रास सहन करावा लागत होता आणि तो बंद व्हावा यासाठी शेतकऱ्यांची मागणी होती पुलासाठी, आणि ती फार दिवसांची मागणी होती. या मागणीने आमदार घोरपडे हे निवडून आल्यापासून जोर धरला आहे. पुलाची निर्मिती झाल्यानंतर या विभागातील दळणवळणास उत्तम पर्याय उपलब्ध होणार आहे. बहुप्रतीक्षित काशीळ कोपर्डे पुलाचे टेंडर निघाल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची.